जुनागढमधील प्रक्षोभक भाषणाप्रकरणी इस्लामी धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक। 2 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडनंतर गुजरातला रवाना। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या तोडफोडी प्रकरणी पीएसआय गाडेकर निलंबित, हलगर्जीपणाचा ठपका। ललित कला केंद्राच्या तोडफोडी प्रकरणी भाजयुमोच्या 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल आणि तातडीनं जामीनही मंजूर। उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। सकाळी 11 वाजता राजापूरमध्ये कोपरा सभा, तर बारसू प्रकल्पातल्या गावकऱ्यांचीही भेट घेणार। मनोज जरांगेंची आज आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद। मुंबईच्या आंदोलनातनं मराठा समाजानं काय मिळवलं याची माहिती देणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात। इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन। भाजपचं मिशन अयोध्या, मुंबईकरांना घडवणार श्रीरामाचं मोफत दर्शन। आज रात्री 9 वाजता पहिली रेल्वे रवाना। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण। सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी भाजपच्या खासदारांना व्हिप जारी। झारखंडमध्ये चंपई सरकारची अग्निपरीक्षा। विधानसभेत आज बहुमत चाचणी। हैदराबादमध्ये 3 दिवसांच्या मुक्कामानंतर महाआघाडीचे आमदार रांचीला परतले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।